नमस्कार सर्वांना, स्वागत आहे परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आमचे आहोत चाललेत बाहेर ट्रिपसाठी. तर त्यांना प्रवासामध्ये खाण्यासाठी मी काही एक दोन पदार्थ बनवणार आहे. तर ते काय बनवणार आहे हे तुम्हाला दाखवते. तर चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर देवांश झोपलेला आहे, तोपर्यंत म्हटलं बनवून घ्यावं. तर चला तुम्हाला दाखवते मी काय बनवणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथं काही पिठं आहेत आणि इकडे तीळ, कोथिंबीर, काही मसाले, हिरव्या मिरचीची आणि लसणाची पेस्ट आहे आणि इकडे मीठ आहे. तर मी बनवणार आहे तिखट मिठाची पुरी बनवणार आहे. तर याच्यामध्ये मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतले, डाळीचं पीठ घेतलंय आणि तांदळाचं पीठ घेतलंय. 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी डाळीचं पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथं. आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी घेतलेलं आहे तीळ, कोथिंबीर आणि इकडे मसाले, हळद आहे, लाल तिखट, धनेपूड आणि ओवा. आणि इकडे जी पेस्ट आहे याच्यामध्ये आहे मिरच्या, त्याच्यानंतर मी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर, त्याची पेस्ट केलेली आहे. आणि इकडे चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचंय. तर हे आता मळून घ्यायचंय. तर त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचंय तेल गरम करून. तर ते आधी मी गरम करून घेते. तर इकडं आपलं तेल गरम झालेलं आहे. तर मी आता गॅस बंद करते आणि याच्यामध्ये घालून घेते. थोडंसं थंड झाले की मग आपण हे मळून घेणार आहे. तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये जे साहित्य घेतलेलं आहे ते एक एक करून टाकून घेऊया. तर पहिलं टाकते मी हे तीळ, त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून घेते. नंतर आपण जी पेस्ट केली होती हिरव्या मिरचीची ती पण टाकायची ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे सगळे मसाले आणि चवीनुसार मीठ. तर हे सगळं मी टाकून घेतलं याच्यामध्ये. आता मी मळून घेते. तर आहोत चालले ट्रिपला बाईकवरून. तर म्हटलं काहीतरी आपण त्यांना बनवून देऊ, भूक वगैरे लागली तर खातील. तर त्यासाठी आज बनवायला घेतलंय मी. आणि ह्या पुऱ्यांसोबत मी लाडू पण बनवणार आहे. तर ते पण तुम्हाला दाखवते. तर ही ह्यांची दुसरी ट्रिप आहे बाईकवरून. ह्याच्या आधी उज्जैनला जाऊन आले, त्याचे पण व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती, ते पण तुम्ही बघून घ्या बघितले नसतील तर. आणि ह्यावेळेस कुठे चाललेत ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ येईल, त्याच्यामध्ये कळेलच तुम्हाला कुठे चाललेत ते. तर नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे आपला तो ट्रिपचा असणार आहे ह्यांच्या. तर मी आता मस्त हे मळून घेते. तर इकडे आपला छान असा गोळा मळून तयार आहे. तर हा थोडा वेळसाठी मी असंच ठेवून देणार आहे झाकून. आणि तोपर्यंत मी जेवण करून घेते आणि मग आपण याच्या पुऱ्या करणार आहे. तर इकडे मी माझं ताट रेडी केलंय. आता मी जेवून घेते. तर या सगळे जेवायला. मिला था, इसको फीवर था वायरल, तो ये मतलब. तर आत्ताच माझं जेवण झालंय. तर पीठ भिजलं असेल आता. तर इकडं मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आता मी गोळे करून घेते याचे. देवा झोपलाय तोपर्यंत पटपट उरकायचंय मला. चला तर मग आता गोळे बनवते याचे. तेल तापतंय तोपर्यंत गोळे करून थोड्या पुऱ्या करून घेते. तो उठला की मग त्याच्याकडेच लक्ष द्यायला लागतं, कारण लहान मुलांचं काही सांगता येत नाही कधी काय करतील. त्यांच्याकडे पहिलं लक्ष द्यायला लागतं. तर या आकाराचे मी गोळे केले. बाहेर पण मस्त असा पाऊस चालू आहे. तर इकडे मी सगळे असे गोळे बनवून घेतलेत मस्त. तर आपण पुऱ्या लाटून घेऊया. दिसायला तर मस्त दिसतात. तर मी आता सगळे तळून घेते. इकडे बघा तुम्ही किती सुंदर दिसतंय. सगळ्या पुऱ्या इथे माझ्या तळून झालेल्या आहेत आणि खूप सुंदर दिसतात. मस्तच वास येते पुऱ्यांचा. तर आता आपण बघूया टेस्ट करून कशी झाली. आतून मऊ आणि वरून अशी मस्त क्रिस्पी झाली. वाव, खूपच छान झाली. तर छान अशा पुऱ्या तयार करून झाल्यात. तर आता मला बॅग पॅक करायची, तर उद्या निघणार आहेत. तर आदल्या दिवशी सगळं करून ठेवते. जेवढं लक्षात आहे तेवढं सगळं घेते. आणि काय राहिलं असेल तर मला सांगतीलच. आणि देवांश पण अजून झोपलाय, तर तो उठायच्या आधी ते पण करून घेते. तर माझं पिल्लू सुद्धा आता उठलंय. उठला तू देवांश? हो. काय करतो तू?
तर देवांशी तर उठलाय आणि चाललंय त्याचं बघायचं काय काय मम्मानं ठेवलं इथं. तर मी बऱ्यापैकी थोडंफार सामान आता काढून ठेवलंय. आता बघू हे आल्यावर कमी जास्त काय करतात आता. आणि थोडंफार राहिले ते उद्या भरणार आहे. 1-2 टी-शर्ट्स तर ते उद्या भरणार आहे. हाय करा. तर इकडे चालले बॅग भरायची. देवांश काय करतो तू? पप्पा नाही करतो बॅग भरायला. दे ठेवायला. द्या. अरे वा 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 गुड शांत बॉय गुड बॉय. पप्पी दे पप्पी दे काय तर इकडे चाललेली तयारी उद्या जायची. मस्त बॅग बिग पॅक केल्या. तर इथं लाडवासाठीच मिश्रण तयार करून घेतलंय मी. तर आता याचे लाडू बनवून घेते. तर हे आहेत मुगाचे लाडू. तर मूग आणि ड्रायफ्रुट्स आहेत आणि सीड्स पण टाकलेत आणि खजूर असं टाकून छान असं मिक्सरला फिरून घेतलंय. तर मी आता लाडू बनवून घेते. छान हेल्दी असे लाडू आहेत ते. हिरव्या मुगापासून बनवलेले. आपल्याला भरपूर असं प्रोटीन या लाडूतून मिळतं. तर तुम्ही बघू शकता इकडे आपले लाडू आणि पुऱ्या पण रेडी आहेत. तर आता मी हे डब्यामध्ये भरून ठेवते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. काय काय ती